कोल्हापूरची एक मोठी परंपरा लागलेला असा 26 वर्षाचा कार्यक्रम आहे. कारगिल युद्धापासून जरी चालवला जातो. स्वामी विवेकानंदच्या वतीने जवानांसाठी सीमेवरच्या नावाचा एक राखी हा उपक्रम चालू असून दिला एक लोकगाड्या स्वरूप आलेला आहे. विविध संस्था संघटना यांच्या बरोबरीनं या ठिकाणी महिला बचत गट या सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम संपन्न होत आता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गोव्यापासून केरळपर्यंत सर्वकडे याचं अनुकरण होत आहे आणि कोल्हापूरची एक नवीन ओळख करत आहे. त्यासाठीच आपण या उपक्रमात सहभागी विविध शाळा संस्था संघटना पदाधिकारी यांचं मनोगत TV नेक्स्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. या स्वामी विवेकानंद ट्रस्टनं आपल्यासाठी जितके म्हणून काही राखी गोळा केल्या गेल्या 25-30 वर्षात अत्यंत वेळेवर कमांडिंग ऑफिसर जे आपले TA बटालियनचे आहेत त्यांच्याकडे हँडओव्हर करतात आणि कमांडिंग ऑफिसर सुभेदार मेजर यांनी इतकं मोठं कोऑपरेशन केलं आहे ज्याच्यामुळे ते आमच्या राख्या बॉर्डरवरती पोचल्या. इवन नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी शिवाय J&K या दोन्हीकडं किंवा चीन बॉर्डरवरती ह्या राख्या पोचल्या. निदान त्या ठिकाणी लोकांना इतका समाधान आहे. आम्हाला एक पात्र जरी आमच्या वेळेला आता मी 76ला रिटायर झालो आहे, मला आज 49 वर्ष झाली रिटायर होऊन, परंतु त्यावेळी देखील आनंद देत होता. तोच आनंद आज पण आहे कारण त्या सैनिकांना दुसरा कुठलाही त्या ठिकाणी पर्याय नसतो. घरचं पत्र जरी आले तर आनंद वाटतो आणि त्यात ह्या आमच्या भगिनींनी या मुलींनी या माझ्या नातवंडांनी नातींनी यांनी जे राख्या पाठवल्या त्याचा उत्साह त्यांच्यामध्ये भरपूर आहे आणि त्यामुळे TA बटालियनचे कमांडिंग ऑफिसर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. सुभेदार मेजर त्यांचे जे संतोष साहेब आहेत त्यांनीच पाठवलेले आहेत आणि आत्ता जे त्यांच्या जागेला ऑफिशिएटिंग म्हणून जे आले आहेत आदरणीय संजय पाटील साहेब, सुभेदार संजय पाटील आणि त्यांच्याबरोबर जी ही सात सगळी टीम यांनी आज आपल्या ह्या राखीच्या कार्यक्रमाला आलं. खरोखर आम्हाला आनंद वाटतो. मी सुभेदार संजय पाटील. मी स्वामी विवेकानंद ट्रस्टचा खूप आभारी आहे कारण त्यांच्या माध्यमातून आपल्या बहिणींनी ज्या स्वतः बनवलेल्या आणि शालेय उपकरणातून बनवलेल्या राख्या आमच्यापर्यंत पोचतात आणि आज यांनी या कार्यक्रमाला आम्हाला बोलवून आमचे तसेच जे जवान आहेत भारतीय सेनेचे त्यांचे मनोबल खूप वाढवलेलं आहे. म्हणून मी ह्या ट्रस्टचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मी विजय पाटील, सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. आज स्वामी विवेकानंद दिन आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. एक राखी जवानांसाठी. एक कारगिल युद्धापासून गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम आम्हा सर्वांना बोलवून तसेच ऑन ड्युटी इलेक्शन इन्फंट्री बटालियन TA च्या जवानांना बोलवून हा कार्यक्रम घेतला जातो. तर ह्या सर्व कोल्हापूरकरांच्या या कौतुकास्पद कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवून जे आम्हाला सन्मान दिला जातो किंवा देशातील भारतीय सैन्याला जो सन्मान दिला जातो हा कोल्हापूरकरांचा अभिमानास्पद गोष्ट आहे आणि असाच रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासह सैन्यावरील हे जे प्रेम आहे प्रत्येक वेळेला आम्हाला द्यावं ही आमची अपेक्षा आहे. एकदम स्तुत्य उपक्रम. जवानांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी जे एक राखी जवानांसाठी हा जो उपक्रम चालू केलेला आहे कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचं खूप खूप धन्यवाद. सर्व शाळेच्या मुलींचं अध्यापिकांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. नमस्कार, मी वीरेंद्र आरुंदे. हे चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे तिने जो हा उपक्रम चालू केलेला आहे आणि हा उपक्रम अतिशय सुंदर आणि अप्रतिम असल्यामुळं त्या जुन्या आठवणी म्हणण्यापेक्षा आर्मीमध्ये आम्ही जेव्हा होतो त्यावेळीच्या गोष्टी ऑन ड्युटी असताना आम्हाला आठवल्या की त्यावेळी आम्हाला जणूकरी म्हणजे राखी पौर्णिमेला कधी यायला मिळायचं नाही. मात्र ह्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या राख्या आम्हाला त्यावेळी मिळायच्या. त्या राख्या म्हणजे घातल्यानंतर आम्हाला आमच्या आईची आपल्या बहिणीची त्यांनी भरपूर अशा आठवणी यायच्या. या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. याबद्दल ह्या कार्यक्रमाचे मी सहर्ष स्वागत आणि अभिनंदन करतो. थँक्यू. आमच्या या विद्यार्थिनींमार्फत सर्व सैनिकांसाठी एक राखी अशा उपक्रमाअंतर्गत सर्व सैनिकांना आणि भारतीय सर्व जवानांना हार्दिक शुभेच्छा. वीरमाता लक्ष्मीबाई पाटील आपल्याबरोबर आहेत. 71च्या युद्धामध्ये त्यांचे पती शहीद झाले होते आणि टिटव्याला मोठं शहीद महाविद्यालय हे मोठं 1,000 अधिक मुलींचं शाळा तिने उभा केलेली आहे. पहिल्या वर्षीपासून आपल्याबरोबर आहे. काय वाटच्या भावना पण काय वाटतं आजच्या कार्यक्रम बघून फार आनंद झाला का सगळ्यांनी ती प्रगती चालू केलेली आहे. आमच्याबरोबर
किंवा आमच्या फुल वाटतील मला आणि सगळ्या सगळ्यांनी आम्ही पण केलं, आम्हाला जमून जुळून केलं, पण महाविद्यालय फार मोठं झालं. सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा, सगळ्यांनी तुला बघायला यावं ही जरा एवढी आमची इच्छा आहे. जय हिंद. छत्रपती शाहू विद्यालयाच्या तारा कमांडो फोर्स आणि NCCच्या कमांडो आमचे दरवर्षी ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो आणि आमच्या शाळेतील मुलांनी बनवलेल्या राख्या आम्ही घेऊन येतो या कार्यक्रमासाठी, सीमेवर पाठवणाऱ्यांसाठी. आणि हा एक अतिशय सुंदर उपक्रम आहे. आम्ही दरवर्षी या उपक्रमात सहभागी होतो. थँक्यू. नमस्कार, अश्विनी पाटील बोलते, जय भारत हायस्कूल. आज आपल्या इथं विवेकानंद ट्रस्ट यांनी आज जो कार्यक्रम उभा केला होता, फारच महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्याला यातून आपल्या नवीन पिढीला आपल्याला द्यायचं आहे. तर आपला जो तिरंगा आहे तो लहरतोच, पण आपल्या ह्या देशातल्या मुलांना स्वातंत्र्य मिळाले, पण पूर्ण स्वातंत्र्य जे आहे ते आपल्या शहीद जवानांसाठी किंवा आपल्या जे सीमेवरती लढत आहेत लोक, आज ते लोक तिथं आपलं रक्षण करत आहेत. आणि म्हणूनच आपण हा रक्षाबंधन हा कार्यक्रम त्यांच्यासाठी एक आपण मुलांना जागृती निर्माण केली पाहिजे की ते आपले रक्षण करत आहेत. तर आज राखी बांधून आपलंही कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे. आपल्या भारत देशाचं कर्तव्य आपल्याही विद्यार्थ्यांना आपण जागरूक केलं पाहिजे की आपण महान देश आहे आपला. आणि जय भारत, जय महाराष्ट्र. आम्हाला ही राखी बनवण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. दरवर्षी आम्ही राख्या पाठवतो सीमेवरील जवानांसाठी, पण ह्या वर्षीची राखी आमची खास होती. तर सीड्सपासून आम्ही राखी 10 फुटाची बनवलेली आहे. तर आमच्या जे स्टुडंट आहेत त्यांनी अगदी आनंदाने ह्या राख्या बनवल्या आणि ह्या राख्या जेव्हा सीमेवर पोचतील तेव्हा आमच्या न्यू मॉडेलचं रिप्रेझेंटेशन तिथे होणार आहे. थँक्यू. गेले मला वाटतं 15 वर्ष झालं आमची शाळा भाग घेत आहे. या निमित्ताने आम्ही आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या राखी मेकिंग कॉम्पिटिशनसुद्धा घेतो आणि त्या सगळ्या राख्या बनवलेल्या आम्ही जवानांना देतो. नमस्कार, मी शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर. आज खरं म्हणजे स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टनं जे काय सीमेवरील सैनिकांच्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो काय घेतलेला आहे ते खरोखर स्तुत्य कार्यक्रम आहे. आणि हे कोल्हापुरात नसून संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये व्हावं अशी एक इच्छा आहे. आपण बघतोय की सैनिक देशाचं रक्षण तिथं करतात म्हणून आज आपण एकतर सुरक्षित आहे आणि त्यासाठी त्यांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतलं चांगला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वंदना बंबलवाड. स्वामी विवेकानंद ट्रस्टने जो उपक्रम राबवलेला आहे पारंपरिक बहीण भावाच्या नात्यांना उजाळा देण्यासाठी, अतूट प्रेम व्यक्त करण्यासाठी बहिणींना जी संधी दिलेली आहे सीमेवरच्या जवानांसाठी, ते मनोधैर्य वाढवते. याच्याबद्दल मी स्वामी विवेकानंद ट्रस्टचे आभार मानते आणि इथे येऊन मला खूप आनंद झाला. जय हिंद, वंदे मातरम. नमस्कार. आज कोल्हापूर स्थित स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं एक राखी जवानांसाठी देश रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित केला गेला. आणि खरोखर स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, किंवा कोल्हापूरच्या मातीचं, कोल्हापूरच्या लोकांचं, कोल्हापूरच्या जनतेचं. कारण 26 वर्ष झाली या उपक्रमाला, 26 वर्ष झाली या उपक्रमाला. तर ह्यात निरंतर हा उपक्रम स्वखर्चातून, स्वनिधीतून, स्वराष्ट्रप्रेमातून आणि भारतीय सेनेवर असलेल्या अतुच्च प्रेमातून हा उपक्रम त्यांनी सतत निरंतर चालू ठेवलेला आहे. आणि आज जिल्ह्यातल्या कोल्हापूर शहरातल्या विविध शाळातून आलेले अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी, खास करून विद्यार्थिनी, महिला वर्ग या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रमाणात उपस्थित होता. आणि त्याचबरोबर मुलांनी सादरीकरण जे केलं ते देशभक्तीपर गीतांचं खरोखर दृष्ट लागावं असं होतं. आणि अशा उपक्रमाला कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून साथ द्यावी. हाच उपक्रम प्रेरणा घेऊन उभ्या महाराष्ट्रात संपन्न व्हावा असं महाराष्ट्र राज्य सैनिक आघाडीचा माजी सैनिक, महाराष्ट्र राज्य सैनिक आघाडीचा प्रवक्ता म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. येणाऱ्या रक्षाबंधनच्या माझ्या सर्व महिला वगैरे माता भगिनींना भारतीय सेनेकडून तथा माजी सैनिकांकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. गेली 26 वर्ष कारगिल युद्धापासून हा उपक्रम चालू आहे आणि हा उपक्रम संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात अनुकरणीय बनलेला आहे. शालेय मूल्य शिक्षणात आत्ताच आपण पाहिलं असेल की गेल्या 8 दिवसापूर्वी शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की विद्यार्थ्यांना देशप्रेमाचे धडे शाळामधून देणार. विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही चळवळ उभा केली की विद्यार्थ्यामध्ये, शाळामध्ये
देशप्रेमाची भावना वाढीस लागावी आणि सैनिकांच्या प्रती देशासाठी जे रात्रंदिवस आपला पहारा देत आहेत, लढत आहेत, शहीद होत आहेत, त्यांच्याबद्दल आदर राहावा आणि याला शासनानं देखील आता देशरक्षणाचे धडे शाळांमधून देऊन याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी जलसिंचन असेल, राधानी धरण असेल, त्याचबरोबर जातीन्याय हॉस्टेल असेल, असे अनेक उपक्रम जे चालू केले तेच लोकपरंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे. पारंपरिक देश रक्षाबंधनाला एक जवानांसाठी राखी, सीमेवरच्या लढणाऱ्या जवानांसाठी एक राखी असा उपक्रम कारगिल युद्धापासून चालू होता. तो आता लोकलढ्याचं स्वरूप घेतलेला आहे, लोकचळवळी स्वरूप घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा 26 वर्षी अखंड कार्यक्रम समाप्त झालेला आहे. आणि या भावना आम्ही आपल्यापर्यंत TV नेक्स्टच्या माध्यमातून